विधानसभेची निवडणूक पुढच्या 2 ते 3 महिन्यांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले। महायुती आणि महाविकास आघाडीत असणाऱ्या पक्षांमध्ये विधानसभेच्या जागा वाटपाबाबतही सध्या खलबत सुरू आहे। अशातच निवडणुकीच्या आधी राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुद्धा पाहायला मिळत आहेत। तर शिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केलेल्या एका वक्तव्याची चर्चाही चांगलीच रंगली आहे। दाढीवाले बाबा वरती बसलेत, तुम्ही या दाढीवाल्या बाबाकडे लक्ष द्या, असं मुश्किल वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलंय। की निवडणुकीच्या वेळेस वेगळे प्रचार होतील। आता आपल्या बाबतीमध्ये वेगळे प्रचार होतात। बीजेपी वेगळी उभी राहणार आहे, बीजेपी आपल्याला त्रास देणार आहे, मग अमुक असं होणार आहे, तसं काही नाही आहे। वरती पॅचअप पूर्ण पक्का आहे। शिवसेना भाजपची युती ही कन्फर्म आहे अजितदादांसहित, त्यामुळे त्याची चिंता करण्याची आपल्याला गरज नाही। आपले दाढीवाले बाबा वरती बसले, त्यामुळे या दाढीवाल्याकडे तुम्ही बघा, वरती दाढीवाले बाबा आपलं सगळं काम बरोबर करताय।